आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय. आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही. आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार. आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे. याचा वणवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार. संत ज्ञानोबा, तुकोबा, शिवशंभू फुले शाहू आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. याचा इतिहास जितका पवित्र आहे तितकाच बलशाली देखील आहे. परंतु या महाराष्ट्राची वैचारिक घाण काही दिल्लीकरांनी, दिल्लीचं वारं जे महाराष्ट्रात वाहत येत आहे त्या वाऱ्यामुळे वैचारिक घाण होत आहे. हे तुम्हालाही मान्य करावंच लागेल. सत्तेसाठी काही पण, कुठे पण, कधी पण हत्या चालू आहेत सत्ता मिळवण्यासाठी. आणि जे शेतकरी हक्कासाठी लढतात त्यांच्यावर 353 दाखल होते. परंतु एवढंच सांगतो, मंगेशराव साबळे यांच्या छाताडावर म्हणा, पाठीवर म्हणा, तुम्ही तलवारीने वार करत असाल तर आम्ही देखील ढाल बनून त्यांच्यासोबत आहोत. मंगेशराव साबळे, बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पेनाने क्रांती घडवली त्या क्रांतीचा पेन मंगेशराव साबळे असतील तर त्या पेनातली शाई आम्ही आहोत, एवढं लक्षात ठेवा. एक वैचारिक वादळ, एक वैचारिक चळवळ मंगेशराव साबळे यांच्या नेतृत्वात कुठेतरी उभी राहत आहे. आणि शेतकऱ्यांची, काबाड कष्ट करणाऱ्यांची, गोरगरिबांची मुलं कधी 5-5 दिवस उपाशी राहून शेतकऱ्यांचा हक्क आणि अधिकार मागत असतील आणि तुम्ही त्यांची दखल घ्यायला तयार नसाल तर तांडव होईल. एक वेळ नाही, 1000 वेळा तांडव होईल, एवढं लक्षात ठेवा. आणि मरायला तर आम्ही घाबरतच नाही. आम्ही शहीद आजम भगतसिंगांचे चेले आहोत. 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे फासावर गेले होते, म्हणून मरण्याची भीती आम्हाला नाही, हे तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. आणि ही जी संपूर्ण महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे आणि सत्तेसाठी कापाकापी, लूटमारी, चोऱ्या, दलाली हे जे चाललंय ना, हे योग्य नाही आहे. निश्चित सत्ता पाहिजे, परंतु सत्तेत बसलेल्या लोकांचा सन्मान देखील विरोधकांनी केला पाहिजे.